जयस संघटनेची वार्षिक सभा संपन्न व विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती। आदिवासी युवकांच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या जयस आदिवासी युवा शक्ती संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा वार्षिक सभा संपन्न व विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कार्यक्रम हॉटेल नील केसर हॉटेलजवळ बोरगाव सापुतारा रोड हदगड तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप भाऊ तोटे होते। कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर हिरा पवार हे होते। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीरांना मानवंदना व प्रतिमा पूजनानी करण्यात आली। यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। संघटनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला। यावेळी संघटनेच्या राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले। संघटनेचे ध्येय, उद्दिष्टे व भावी वाटचाल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। अध्यक्षीय भाषणात संदीपभाऊ तोटे यांनी युवकांनी सामाजिक परिवर्तनासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले। आदिवासी समाजाच्या हक्क व न्यायासाठी संघटना सातत्याने लढा देत राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। डॉक्टर हिरा पवार यांनी युवकांना नेतृत्वाच्या संधी देत संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला। प्राध्यापक अशोक बागुल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जयस ही केवळ संघटना नसून आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाची चळवळ आहे। ग्रामीण भागातील युवकांना शिक्षण, रोजगार व नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत संघटनेचे विचार पोहोचवून संघटन अधिक बळकट केले जाईल। जिल्हाध्यक्ष नाशिक शहर पांडुरंग गायकवाड यांनी मनोगतात म्हटले आहे की शहरी व ग्रामीण आदिवासी समाजातील दरी कमी करून सर्वांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे जयसचे उद्दिष्ट आहे। नाशिक शहरातील आदिवासी युवकांचे शैक्षणिक, सामाजिक व रोजगाराशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी संघटना प्रभावीपणे कार्य करेल। नाशिक जिल्हा अध्यक्ष ग्रामीण यांनी आदिवासी समाजाचा इतिहास, संघर्ष व पुढील पिढीची जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले। यावेळी नाशिकच्या माजी महापौर रंजनाताई भानची तसेच विविध तालुक्याचे अध्यक्ष, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। विष्णू बोरसे, लक्षवेधी न्यूज, बोरगाव।